ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, "तू मोठा होऊन मला विसरशील ना?" तो हसत म्हणाला, "मी सगळ्यांना विसरेन, पण तुला नाही." पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. एक दिवस असा आला की त्या भावानेच आपल्या बहिणीला ओळखायला नकार दिला. का झालं असं? काय घडलं त्यांच्या आयुष्यात? ही आहे एका भाऊ-बहिणीची अशी भावनिक गोष्ट, जी ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येणारच. ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावात राहणाऱ्या भाऊ-बहिणीची. भावाचं नाव होतं रोहन आणि बहिणीचं नाव होतं सोनाली. रोहन सोनालीपेक्षा 4 वर्षांनी लहान होता. पण सोनाली त्याच्यासाठी फक्त बहीण नव्हती, ती त्याची आई होती. त्याची दुनिया होती. घराची परिस्थिती खूप गरीब होती. वडील रोजंदारीवर काम करत, आई आजारी असायची. म्हणून लहानपणापासूनच सोनालीने सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या होत्या. ती शाळेत जायची, घरकाम करायची आणि रोहनची काळजीही घ्यायची. रोहनला शाळेत सोडायला जाणं, त्याच्यासाठी डब्बा बनवणं, त्याला अभ्यास शिकवणं, हे सगळं सोनाली एकटी करत होती. एकदा रोहन शाळेतून रडत रडत घरी आला. सोनाली घाबरली. ती म्हणाली, "काय झालं रे रोहन? कोणी मारलं का तुला?" रोहन रडत म्हणाला, "माझ्याकडे बूट नाहीत म्हणून सगळे मला चिडवत होते." सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने रोहनसमोर स्वतःला सावरलं. ती हसत म्हणाली, "अरे एवढंच ना? उद्या तुला नवीन बूट मिळतील." त्या रात्री सोनाली झोपली नाही. तिने तिच्या सगळ्या छोट्या छोट्या बचतीतून पैसे काढले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनसाठी नवीन बूट आणले. रोहन खूप खुश झाला. तो उड्या मारत म्हणाला, "तू खूप चांगली आहेस ताई." सोनाली फक्त हसली, पण त्या हसण्यातून खूप वेदना होत्या. कारण त्या बुटासाठी तिने स्वतःचं शाळेचं पुस्तक विकलं होतं. पण तिला त्याचं काही वाटलं नाही. कारण तिच्यासाठी रोहनचं हसू सगळ्यात महत्त्वाचं होतं. वेळ जात गेला, रोहन मोठा होत गेला आणि सोनालीची जबाबदारीही वाढत गेली. एक दिवस आईची तब्येत खूपच बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं, उपचारासाठी पैसे लागतील, नाहीतर परिस्थिती वाईट होऊ शकते. घरात पैसे नव्हते, वडील असह्य होते. त्या रात्री सोनाली शांत बसली होती. रोहन तिच्याकडे पाहत होता. तो म्हणाला, "ताई, आई ठीक होईल ना?" सोनालीने जबरदस्ती हसू आणलं. "हो रे, आईला काही होणार नाही." पण आतून ती तुटत होती. दुसऱ्या दिवशी सोनालीने एक मोठा निर्णय घेतला. तिने तिचं शिक्षण सोडायचं ठरवलं आणि शहरात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. रोहनला जेव्हा कळलं, तो खूप रडला. "ताई, तू जाऊ नकोस. मला तुझ्याशिवाय राहता येणार नाही." सोनालीने त्याला मिठी मारली. "मी तुझ्यासाठीच तर जात आहे. तू मोठा हो, खूप मोठा हो." त्या दिवशी पहिल्यांदाच रोहनला कळलं की त्याची बहीण फक्त बहीण नाही, ती त्याचं सगळं काही आहे. आणि इथून सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रवास. सोनाली शहरात आली. ते शहर तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. मोठमोठ्या इमारती, गर्दी आणि धावपळ. पण तिच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, माझा भाऊ शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला नोकरी शोधण्यासाठी. ती दिवसभर फिरायची, पण कुठेही काम मिळत नव्हतं. कधी लोक नकार द्यायचे, तर कधी वाईट नजरेने पाहायचे. पण ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती. शेवटी तिला एका छोट्या हॉटेलमध्ये काम मिळालं. काम खूप कठीण होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत उभं राहणं काम, भांडी घासणं, साफसफाई आणि कधी ग्राहकांचे टोमणे. पण सोनाली सगळं सहन करत होती. कारण प्रत्येक महिन्याच्या शेवटी ती पैसे घरी पाठवत होती रोहनच्या शिक्षणासाठी. रोहन आता शाळेत चांगला अभ्यास करू लागला होता. कारण त्याला माहीत होतं, त्याच्या प्रत्येक यशामागे त्याच्या बहिणीचा त्याग आहे. तो रोज सोनालीला फोन करायचा, "ताई, मी आज आज पहिला आलो. ताई, मी स्पर्धा जिंकलो." सोनालीचा आवाज आनंदाने भरून यायचा. "मला माहीत होतं, तू खूप मोठा होशील." वेळ पुढे सरकत गेला. रोहन आता कॉलेजमध्ये गेला आणि सोनाली अजूनही त्याच हॉटेलमध्ये काम करत होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. कारण तिचा भाऊ आता त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या जवळ होता. एक दिवस रोहनला शहरात मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. त्याने आनंदाने सोनालीला फोन केला, "ताई, मला ॲडमिशन मिळालं मोठ्या कॉलेजमध्ये." सोनालीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खरंच माझा भाऊ आता मोठा होणार. पण त्या आनंदामागे एक चिंता होती. त्या कॉलेजची फी खूप जास्त होती. सोनालीकडे इतके पैसे नव्हते. त्या रात्री तिने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला. तिने दुसऱ्या ठिकाणी नोकरी स्वीकारली, जिथे पैसे जास्त होते, पण काम खूपच कठीण आणि अपमानास्पद होते.
तिला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागायचं, लोकांच्या वाईट बोलणं ऐकावं लागायचं, पण ती सगळं सहन करत होती, कारण तिच्यासाठी रोहनचं भविष्य महत्त्वाचं होतं. दरम्यान रोहन शहरात आला. तो आता वेगळ्या वातावरणात गेला होता. नवीन मित्र, नवीन जीवनशैली. सुरुवातीला तो साधा होता, पण हळूहळू तो बदलू लागला. त्याचे मित्र श्रीमंत घरातील होते. महागडे कपडे, पार्ट्या, स्टाईल. रोहनलाही तसं बनवायचं होतं. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. तो सोनालीकडे जास्त पैसे मागू लागला. ताई, मला पैसे हवेत. ताई, सगळ्यांकडे आहे, माझ्याकडे नाही. सोनाली कधीही नकार देत नव्हती. ती स्वतः कमी खात होती, पण रोहनला पैसे पाठवत होती. एक दिवस रोहनच्या मित्रांनी विचारलं, तुझी बहीण काय करते? रोहन थोडा गोंधळला. त्याला लाज वाटली. तो खोटं बोलला, ती मोठ्या कंपनीत काम करते. त्या दिवसापासून रोहन हळूहळू सोनालीपासून दूर जाऊ लागला. तो तिचे फोन उचलणं कमी करू लागला. तिच्याशी नीट बोलणं बंद केलं. पण सोनालीला काही कळत नव्हतं. ती अजूनही त्याच्यासाठी जगत होती. एक दिवस सोनालीने ठरवलं, मी रोहनला भेटायला जाईन. ती खूप दिवसांनी त्याला सरप्राईज देण्यासाठी कॉलेजमध्ये गेली. ती साध्या कपड्यांमध्ये होती, थकलेली, पण चेहऱ्यावर आनंद. तिने रोहनला दुरून पाहिलं. तो मित्रांसोबत हसत होता. सोनाली आनंदाने त्याच्याकडे धावली. रोहनने मागे वळून पाहिलं आणि तो थबकला. त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत होते. सोनाली त्याच्यासमोर उभी होती, डोळ्यात प्रेम, चेहऱ्यावर थकवा. मी तुला भेटायला आले. पण त्या क्षणी रोहनने जे केलं ते सोनालीच्या आयुष्यातलं सर्वात मोठा धक्का होता. तो थंडपणे म्हणाला, तुम्ही कोण आहात? सोनाली स्तब्ध झाली. रोहन, मी तुझी ताई. रोहनने चेहरा वळवला. मला ओळखत नाही. त्याचे मित्र हसू लागले. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने शेवटचं एकदा विचारलं, रोहन, खरंच ओळखत नाहीस? रोहन शांत राहिला आणि तिथून निघून गेला. त्या दिवशी सोनालीचं हृदय तुटलं. आणि इथेच या कथेचा सर्वात वेदनादायक भाग सुरू होतो. त्या दिवशी सोनाली शांतपणे तिथून निघाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज नव्हता. ती चालत होती, पण आतून पूर्णपणे तुटली होती. ज्या भावासाठी तिने सगळं काही केलं, आज त्यानेच तिला ओळखायला नकार दिला होता. त्या रात्री सोनाली खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा कामावर गेली, कारण तिचं दुःख मोठं होतं, पण तिच्या भावाचं भविष्य त्याहून मोठं होतं. ती अजूनही रोहनसाठी पैसे पाठवत होती, जरी त्याने तिच्याशी नातं तोडलं होतं. वेळ गेला. रोहन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. आज तो यशस्वी झाला होता, पण त्या यशामागे कोण आहे हे तो विसरला होता. एक दिवस रोहनच्या ऑफिसमध्ये एक मोठा फंक्शन होता. सगळे एम्प्लॉईज त्याची फॅमिलीला बोलवत होते. रोहन एकटाच होता. त्याच्याकडे कोणीच नव्हतं. त्या रात्री तो पहिल्यांदाच एकटा बसून विचार करत होता. मी आज इथे कसा पोहोचलो? आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी येऊ लागल्या. लहानपणीची ताई, तिचं प्रेम, तिचा त्याग. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी काय केलं? त्याला त्याची चूक समजली. तो लगेच सोनालीला फोन करू लागला, पण फोन बंद होता. तो घाबरला. दुसऱ्या दिवशी तो तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. पण तिथे जे कळलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. सोनाली आता इथे काम करत नाही. रोहन घाबरला. कुठे गेली ती? एका माणसाने शांतपणे सांगितलं, ती काही दिवसापासून आजारी होती आणि आता ती हॉस्पिटलमध्ये आहे. रोहन धावत हॉस्पिटलमध्ये गेला. तो आत गेला आणि जे पाहिलं ते पाहून तो तुटून गेला. सोनाली बेडवर पडली होती, कमजोर, अशक्त, पण चेहऱ्यावर अजूनही तीच माया होती. रोहन तिच्या जवळ गेला. त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं, ताई. सोनालीने हळूच डोळे उघडले. ती त्याच्याकडे पाहून हलकं हसली. रोहन, तू आलास. रोहन रडू लागला. मला माफ कर ताई, मी खूप मोठी चूक केली. सोनालीने त्याचा हात धरला. तू मोठा झालास, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. रोहन अजून जोरात रडू लागला. ताई, तू बरी होशील. आपण पुन्हा एकत्र राहू. सोनालीने शांतपणे हसली. कधी कधी काही नाती शेवटपर्यंत साथ देतात आणि काही आठवण बनून राहतात. रोहन घाबरला. ताई, असं बोलू नकोस. सोनालीने शेवटचं एक वाक्य म्हटलं. मी तुला कधीच सोडलं नाही. तूच मला विसरलास. आणि तिचा हात हळूहळू सैल झाला. रोहन ओरडला, ताई. पण आता खूप उशीर झाला होता. त्या दिवशी रोहनने फक्त त्याची बहीण नाही, तर त्याचं सगळं काही गमावलं होतं. तो रडत होता, पण आता त्याचे अश्रू कोण पुसायला नव्हतं. आज तो यशस्वी होता, पण एकटा होता. कारण ज्या नात्याने त्याला इथपर्यंत पोहोचवलं, त्या नात्याची कदर त्याने केली नाही. आणि म्हणूनच
काही नाती जिवंत असताना जपली नाहीत तर ती कायमची हरवतात. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर नक्की करा. आणि अशाच नवनवीन मनाला भिडणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.